नमस्कार. मी सौ रेवती राजेश गुंफेकर. आज आपण एका अशा ग्रंथाचा प्रवास सुरू करणार आहोत जो थेट आपल्या मनाशी संवाद साधतो. तो ग्रंथ म्हणजे मनोबोध. समर्थ रामदास स्वामींनी 205 मनाच्या श्लोकांची निर्मिती केली आहे, ज्यातून त्यांनी थेट मनाशी संवाद साधला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे सर्व काही आहे, पण मन मात्र अस्थिर आहे, चिंताग्रस्त आहे आणि म्हणूनच मनाला योग्य दिशा देणारी शिकवण आज आपल्याला आवश्यक आहे. 350 वर्षापूर्वी ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. बाहेर संघर्ष होता आणि आपल्या मनातही. बाहेर अराजकता माजली होती, अस्थैर्य होतं. मनाला स्थैर्याची, दिशेची गरज होती आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी थेट मनालाच उपदेश केला. हे मना, सत्कर्म कर. हे मना, अहंकार सोड. हे मना, भक्ती कर आणि विवेक धर. अशा प्रकारे 205 श्लोकांमधून त्यांनी मनाला शिस्त, श्रद्धा, धैर्य आणि सदाचाराची दिशा दिली. मनाचे श्लोक केवळ काव्य नाही, ते आत्मपरीक्षण आहे, जे मन जिंकण्याची साधना आहे आणि हीच ती साधना आहे जी आपल्याला मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाते. कारण ज्याने मन जिंकलं त्यानेच जग जिंकले. चला तर मग आपल्या मनाशी मैत्री करण्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ.